नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त भाषण. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि असंख्य क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या आणि बलिदानाच्या संस्कारांनी पवित्र अशा भारतभूमीत जन्मलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज 23 जानेवारी अर्थातच सुभाषबाबूंची म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर काही असामान्य महापुरुषांची नावे काही क्षणात डोळ्यासमोर येतात. यापैकी एक महान नाव म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगीकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याला माझा प्रणाम. भारत माँ का लाल थाओ, भारत माँ का लाल थाओ, अंग्रेजों का काल थाओ. नाम था नेताजी मगर धरती माँ का बाल थाओ, धरती माँ का बाल थाओ. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. असंच व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषबाबूंचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच ते अन्यायाविरुद्ध बंडखोर आणि लढाऊ स्वभावाचे होते. देशभक्ती सुभाषबाबूंच्या नसानसात संचारलेली होती. कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवित असताना एका प्राध्यापकाने भारतीयांविरुद्ध काही अपशब्द वापरले. हे ऐकून देशभक्त सुभाषबाबूंचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार प्राध्यापकांना जाब विचारला, त्याविरुद्ध संप केला आणि देशाविषयीचे प्रेम कृतीतून दाखवून दिले. या कारणामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकले होते. महाविद्यालयीन जीवनात घडलेली ही घटना त्यांच्या भावी देशकार्यातील भूमिका स्पष्ट करणारी ठरली. म्हणूनच म्हणावे असे वाटते, नाही नडले नाहीच अडले, नाही नडले नाहीच अडले, सर्व शक्तीनिशी इंग्रजांशी लढले. स्वातंत्र्याची जंग जिंकण्यासाठी शत्रूला सळो की पळो करून सोडले, शत्रूला सळो की पळो करून सोडले. जीवनात त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे वैचारिक साहित्य वाचून त्यांनाच गुरु मानले होते. 1921 सुभाषबाबू देशातील सर्वात मोठी परीक्षा अर्थात इंडिया सिव्हिल सर्व्हिस एक्झाम यशस्वी झाले. देशात 4था क्रमांक मिळवला. परंतु काही दिवसातच त्यांनीही उच्चपदस्थ नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि जीवनभर निकराने लढून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली. किती मोठा त्याग, किती मोठी हिंमत, किती मोठी देशभक्ती. इतिहास चर्चेतून कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही. स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते. त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते आणि ती किंमत म्हणजे रक्त. हे विचार होते सुभाषबाबूंचे. यामुळेच त्यांनी महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी लढ्याला विरोध केला. वैचारिक मतभेद झाले तरी ते दोघे चांगले सहकारी होते. मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होते, ते म्हणजे भारत देशाचे स्वातंत्र्य. देशाच्या स्वातंत्र्याकरता, देशबांधवांना न्याय देण्याकरता सुभाषबाबूंनी काय केले नाही? खडतर कारावास, जीवघेणा प्रवास, कितीतरी विचारप्रवर्तक अन प्रभावी भाषणे, जर्मनी, जपान आदी देशांच्या मदतीने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न, अशा कितीतरी मार्गांनी सुभाषबाबू ब्रिटिशांशी लढत राहिले. लढने आज़ादी की लड़ाई, आज़ाद हिंद फौज बनाई, लढने आज़ादी की लड़ाई, आज़ाद हिंद फौज बनाई. नेताजी सुभाषचंद्र बोस ने सबको सही राह दिखाई, सबको सही राह दिखाई. मित्र हो, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या शताब्दीतले अद्वितीय जननायक होते. अस्सल देशप्रेमाचे ते जिवंत उदाहरण होते. व्यक्तिगत जीवनातील सुख, ऐश्वर्य, संपत्ती आणि सन्मान नाकारून त्यांनी काट्यांनी भरलेला मार्ग निवडला होता. वेळ होती दुसऱ्या महायुद्धाची. इंग्रज सरकारने नेताजींना नजरकैदेत ठेवले होते. नेताजींना छत्रपती शिवरायांची आठवण झाली. शिवरायांनी जशी मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली होती, तसा शिवरायांचा आदर्श घेत वेषांतर करून ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून जाण्याचा पराक्रम नेताजींनी गाजवला होता. जीवावर उदार होऊन नेताजींनी स्वातंत्र्य देवतेची मशाल विदेशातूनही पेटती ठेवली होती. मित्र हो,
गेल्या 75 वर्षापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकत आहे आणि जेव्हा कधी आपण राष्ट्रगीतानंतर जय हिंदचा नारा देत असतो तेव्हा हजारो मुखातून आपण फक्त देशालाच नमन करीत नसतो, तर नेताजींसारख्या स्वातंत्र्य नायकाचं स्वप्नाचं नाव आपल्या मुखातून प्रत्यक्षात साकारत असतं. जोपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत अस्तित्वात आहे भारताचं स्वातंत्र्य. जोपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत अस्तित्वात आहे भारताचं स्वातंत्र्य. आणि तिथवर लाखो भारतीयांच्या हृदयात एक नाव अमर आहे, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी घोषणा देणारे आणि बंगालचा बावनकशी हिरा म्हणून ओळखले जाणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढेच म्हणेन, सच्चा लढवय्या थोर स्वातंत्र्यसेनानी, सच्चा लढवय्या थोर स्वातंत्र्यसेनानी, उपमा अजून काय ती द्यावी, उपमा अजून काय ती द्यावी, शत्रूला अडकित्त्यात पकडावे कसे, शत्रूला अडकित्त्यात पकडावे कसे, शिकवण नेताजींकडून तुम्ही आम्ही घ्यावी, शिकवण नेताजींकडून तुम्ही आम्ही घ्यावी. धन्यवाद.